नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रतापराव ज्यावेळेस फोनवर बोलत असतात त्यावेळेस रविराज पेपर वाचत असतात. त्यामध्ये बातमी असते की एका भावाने ते प्रॉपर्टीसाठी त्याच्या भावाचा खून केला आणि असंच माझं झालं असतं असं रविराज बोलतो. त्यावेळेस प्रताप त्याला खूप समजावून सांगतो. त्याच वेळेस तिथं अश्विन येतो आणि अश्विन बोलतो की सर्व ठीक आहे ना, प्रतिमात्या कुठे आहे? त्यावेळेस तिला बरं नाही आहे, ती झोपली आहे. काय झालं तिला असं विचारल्यानंतर तो सगळ्या टेस्ट तिच्या करूयात असं बोलतो. इकडे अर्जुन आणि सायली महिपतकडून निघाल्यानंतर नागराज त्याला हाका मारतो आणि या इकडे या, तुम्हाला एक कोडं मी सांगतो. त्यावेळेस तो कोडं सांगतो, तुमच्या घरातल्याच प्रिय व्यक्तींमध्ये माझं कोडं लपलेलं आहे आणि ते तुम्ही शोधून दाखवाच, नाही तर माझे पाय पकडा, मी तुम्हाला सांगल असं बोलतो. त्याच वेळेस प्रिया सगळे ऐकत असते आणि मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. 1 महिन्याची मुदत तर ह्यांनी प्रियाला देखील दिलेली असते. मला इथून सोडव, नाहीतर पुढचे परिणाम तू भोग. आता प्रियाला धाक पडतो की हा माझ्याविषयी तर बोलत नसेल ना. हे दोघेही घरी येतात आणि ही पुन्हा बोलते की महिपत ह्यावेळेस का नाही बोलला, त्या दिवशी का बोलला कोर्टामध्ये. त्यावेळेस अर्जुन पुन्हा काहीतरी तिला खोटं बोलतो. इकडे केस स्टडी करताना चैतन्यला अर्जुन बोलतो की मला काही करमत नाही आहे, मला अस्वस्थ वाटतं आहे, मला सायलीला सांगावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय मला काही कळणार नाही आणि खूप खोटं बोलल्याचे परिणाम वाईटच होतील. त्यावेळी चैतन्य देखील होला हो बोलतो. इकडे कल्पना आणि सायली स्वयंपाक करत असते आणि ही सुमन खूप बेचैन असते. त्यावेळेस तिला स्वयंपाकाची गोडी निर्माण करण्यासाठी त्या मुद्दाम काहीतरी रेसिपी माहीत नाही असं सांगतात. त्याच्या वेळेस ती पटकन उठते आणि ती रेसिपी करून दाखवते. आणि इकडे प्रिया वकील भेटावं म्हणून खूप ठिकाणी प्रयत्न करते, पण अर्जुन सुभेदाराचं नाव ऐकल्यानंतर कोणीच वकील तयार होत नव्हतं. इकडे रात्रभर केस स्टडी चालू असतो. त्यावेळेस हा कॉफी मागतो आणि कॉफी मिळणार नाही असं अर्जुन म्हणल्यानंतर बळच तो कॉफीची ऑर्डर सायलीला देण्यासाठी तिला आवाज देतो. तशी सायली येते आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचं नसतं हे सायली देखील बोलून दाखवते. त्यावेळी चैतन्याला खूपच आनंद होतो आणि चैतन्य तिथून निघायला लागतो आणि तुम्ही अशी नेहमीच मध्ये येत जा, म्हणजे माझी लवकर सुट्टी होत जाईल असं तो चैतन्य सायलीला बोलतो. अर्जुन आणि सायली त्यानंतर बगीच्यामध्ये फिरायसाठी येतात. दोघे खूप प्रेमळ गप्पा मारत असतात. त्याच वेळेस तुम्हाला बघायला मिळणार आहे की ती प्रिय व्यक्ती कोण याच्याविषयी ते अभ्यास करायला लागतात आणि वेगवेगळ्या व्यक्तींची नावं ते असे खाली लिहितात. त्याच वेळेस पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की प्रियाचं नाव कसं एक्सपोज होणार आणि ते कसं त्यांच्यावर स्टडी करणार.